सोमवारी आहे नागपंचमी आणि पहिलाच श्रावण सोमवार. तर बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की हा श्रावणी सोमवारचा उपवास आहे तो कसा करायचा, किंवा नागपंचमीचा किंवा नागचतुर्थीचा जो उपवास आहे तो कधी सोडायचा. तर बघा, आपल्याकडे नागचतुर्थीचा उपवास म्हणजेच त्याला भावाचा उपवाससुद्धा म्हणतात. तर तो उपवास आहे तो आपण सकाळी पकडतो, तो संध्याकाळी सोडला जात नाही. तर तो उपवास अगदी एकादशीसारखा राहतो, तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो. पण दुसऱ्या दिवशी श्रावणी सोमवार असल्यामुळे आता ज्यांचे श्रावण सोमवार असतात ते उपवास आहे तो सकाळी सोडू शकत नाहीत. तर तुम्हाला सोमवारी संध्याकाळी हा जो उपवास आहे तो सोडायचा आहे. म्हणजे आपला श्रावण सोमवारसुद्धा होतोय आणि नागचतुर्थीचा म्हणजेच भावाचा उपवाससुद्धा होऊन जातोय. तर आणि ज्यांचा श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवाराचा उपवास नसतो तर ते रविवारी उपवास पकडून सोमवारी सकाळी नागदेवतेची पूजा करून हा उपवास सोडला जातो. आता या दिवशी पूजेमध्ये ना आपल्याकडे पुरणाचं दिंड केलं जातात आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो. आणि नागपंचमी हा आपला श्रावण महिन्यातील पहिला सण येतो आणि हिंदू धर्मामध्ये या सणाला विशेष असं महत्त्व आहे. तर हा जो श्रावण महिन्यातील नागपंचमीचा सण आहे तो शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो आणि या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. तर यामागं पण ना एक छोटीशी पौराणिक कथा आहे. तर एक शेतकरी ना शेतात नांगरणी करत असताना नागाची पिल्लं आहेत ती मरण पावतात. हे पाहून नागिनीचा संताप होतो आणि ती बदला घेण्यासाठी शेतकऱ्याच्या घरी जाते. तिथे शेतकऱ्याची सुवासनी मुलगी म्हणजेच बहीण नागिनीला दूध व साखरेचा वाडगा देते आणि गोड बोलून तिची क्षमा मागते. तर नागिन प्रसन्न होते व त्या मुलीला आपला मानलेला भाऊ मानते आणि नागपंचमीच्या दिवशी ती बहीण आपल्या माहेरी येते तेव्हा नागदेव तिला ओवाळणी व आशीर्वाद देतो. तेव्हापासून बहीण आपल्या भावाच्या म्हणजेच नागदेवताच्या रक्षणासाठी नागपंचमीचा सण साजरा करू लागली आणि या कथेमुळे बहिणीच्या रक्षणार्थ नाग हा भाऊ मानला जातो. तर आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की भाऊ नाही, मग नागपंचमीचा किंवा नागचतुर्थीचा भावाचा उपवास केला जातो तर तो उपवास करावा का? तर तो उपवास भाऊ नसला तरीसुद्धा केला जातो, कारण हा मानलेला भाऊ नागदेवता आहे तर त्याच्यासाठीचा हा उपवास असतो. तर अगदी साधी सोपी पूजा मांडणी कशी करायची. आता खेडेगावातनी बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमच्याकडे तर नागपंचमीच्या दिवशी ना मातीचा नागोबा केला जातो आणि तिथं पूर्ण गावातील महिला एका ठिकाणी जमा होतात आणि पूजा केली जाते. पण हे शहरातने वगैरे शक्य होत नाही. तर तुम्ही घरामध्ये अशी छोटीशी पूजा मांडू शकता. पाटावरती वस्त्र टाकायचं, त्यावरती आपल्याला ना हे चित्र मिळतं, त्यामध्ये नागदेवताचं जो पूजा केली जाते ज्योतीचं वगैरे, तर तो कागद आहे तो आपल्याला इथं मी आता पॅडला असा लावून इथं चिटकवून ठेवला आहे, लावून ठेवला आहे. तर सुरुवातीला आपल्याला बाप्पांची पूजा करून घ्यायची, म्हणजे दिवा लावायचा, दिव्याची पूजा करून घ्यायची. विड्याची जोड पाने ठेवलेले आहेत किंवा नुसत्या अक्षताचं स्थान दिलं, त्यावरती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवलेली आहे. आता नागदेवतेची तुमच्याकडे पितळेची वगैरे मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक घालू शकता. मातीची मूर्ती असेल तर मग अभिषेक घालता येत नाही, फक्त आपल्याला पूजा करायची आहे. तर इथं बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि बाप्पांची अगोदर पूजा करून घ्यायची आणि मगच पूजेला सुरुवात करायची. बाप्पांना जास्वंदीचं फूल, दुर्वा, आगाडा हे सगळं अर्पण केलेलं आहे आणि पूजा बाप्पांची झाली तर आता आपल्याला नागदेवतेची पूजा करायची. आणि जर तुम्हाला नागदेवतेचं असं चित्र भेटलं नाही किंवा मूर्ती भेटली नाही तर तुम्ही ना रांगोळीनं सुद्धा नागदेवतेचं चित्र काढू शकता किंवा तुम्ही पाटीवरती पेन्सिलनं चित्र काढून त्याचीसुद्धा पूजा करू शकता किंवा वहीवरती आपण पेननं नागदेवतेचं चित्र काढू शकतो, त्याची सुद्धा पूजा करू शकता. त्यानंतर तुम्ही रांगोळीनं काढू शकता, पाटावरती रांगोळीनं नागदेवता काढू शकता. तसंच पिठापासून सुद्धा नागदेवता बनवलं जातं किंवा मातीपासून सुद्धा तुम्ही घरात बनवू शकता. आता तुम्हाला जसं शक्य होईल ते करू शकता. तर इथं ना वस्त्र, आपण कापसाचं वस्त्र तर घालतोच, पण या दिवशी ना जो धागा असतो तो थोडासा पिवळा करून त्याला हळद लावायची आणि तो धागा अर्पण केला जातो आणि नंतर हाच धागा आपल्या हातात बांधला जातो. तर आमच्याकडे ज्या दिवशी म्हणजे आपण भावाचा उपवास करतो, म्हणजेच उद्या भावाचा उपवास आहे रविवारी, म्हणजेच नागचतुर्थीचा उपवास, तर त्या दिवशी पण इथं जवळपासच वारुळाला वगैरे, आता गावाकडे कसं घराजवळ वगैरे आपल्याला ते शक्य होतं तर तिथं आम्ही जाऊन येतो, पूजा करतो. म्हणजे त्या दिवशीसुद्धा ज्या दिवशी भावाचा उपवास असतो त्या दिवशीसुद्धा नागोबाची पूजा करतात किंवा नागदेवताची पूजा करतात आणि त्या दिवशी आपण जे उपवासाला खातो त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी पुरणपोळीचा आणि पुरणाच्या दिंड्याचा मान असतो किंवा पातोळ्याचा नैवेद्य दाखवला जातो.
तर जो आपण कागद भेटतो आपल्याकडे आता नागपंचमीच्या दिवशी, तर हा कागद आहे तो नंतर महिनाभर ठेवून ह्याची पूजा केली जाते, कारण त्यामध्ये ज्योत्याचं सुद्धा चित्र आहे. तर श्रावण शुक्रवारमध्ये त्याचं महत्त्व असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तर हा धागासुद्धा आता दोन्ही ह्याला आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि काही अडचणीमुळे तुम्हाला पूजा करता नाही आली तरी तुम्ही नुसता उपवास केला तरी चालू शकतो. शेवटी भाव महत्त्वाचा आहे, आपण मनापासून करतो हेच महत्त्वाचं राहतं. आणि नैवेद्यासाठी इथं लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो, फुटाण्याचा नैवेद्य असतो, बत्ताशाचा नैवेद्य असतो, त्याचबरोबर दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. आता ज्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी फराळासाठी जे खातो त्याचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणजे आपल्या घरात जे आहे त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. भोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आणि मग तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तर आणि दुसऱ्या दिवशी मात्र पुरणपोळी किंवा पुरणाच्या धेंड्याचं काहीतरी गोड करूनच उपवास सोडला जातो आणि तो नैवेद्य दाखवला जातो. तर त्याचबरोबर तुम्ही हळद आणि चंदनाने सुद्धा नागिन आणि त्यांचे पिल्लांची चित्र काढून त्याची पूजा करू शकता. आता या उपवासाला भगर चालत नाही, तर नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये, कापू नये किंवा बरेच जण तळलेलं सुद्धा खात नाहीत. चुलीवरती तवा ठेवू नये असं सुद्धा म्हणतात. शेतामध्ये नांगर चालवू नये हे सुद्धा आपल्याकडे म्हटलं जातं. आणि ज्यांच्या पत्रिकेत कालसर्पदोष आहे तर तो कमी होण्यासाठी सुद्धा या दिवशी नागदेवतेची पूजा करणं शुभ मानलं जातं. आणि तो जो आपल्याला दोष आहे तो कमी होण्यास मदत होते अशी आपल्याकडे धार्मिक मान्यता आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नागदेवताची पूजा करू शकता. आणि उपवास आहे तो ज्यांचा श्रावणी सोमवार आहे त्यांनी संध्याकाळी सोडायचा आहे, सोमवारी संध्याकाळी. आणि ज्यांचा सोमवारचा उपवास नसेल त्यांनी सोमवारी सकाळी हा भावाचा उपवास किंवा नागचतुर्थीचा उपवास आहे तो तुम्ही सोडू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ आणि नागपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.